फॉर्म होता तो देखील मागे गेलेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 2 फॉर्म जे होते ते देखील मागे गेलेले आहे. मालेगावचा एक जो फॉर्म होता तो देखील मागे गेलेला आहे. आता 2च फॉर्म शिल्लक आहेत, त्याच्यामध्ये गोकुळ गीते आणि प्रसाद हिरे. तर सकाळपासून मी 2दा प्रसाद हिरेंशी बोललो. संध्याकाळच्या टप्प्यामध्ये प्रसाद हिरेंना स्वतः दादाजी भुसे जे नंदुरबारच्या दौऱ्यावर आहेत ते स्वतः त्या ठिकाणी भेटणार आहेत आणि मी देखील स्वतः गोकुळ गीतेंशी फोनवरनं संपर्क साधून मी देखील त्यांना विनंती केलेली आहे. गिरीश भाऊ देखील काल जळगाववरनं रात्री नाशिकमध्ये पोचलेले आहेत. आमचं दोघांचंही ठरलेलं होतं की नाशिकमध्ये येऊन थांबायचं. आता पुढच्या अर्धा तासामध्ये, कारण काहीतरी गिरीश महाजन साहेबांचे काही नाशिकमध्ये कार्यक्रम होते, त्याच्यामुळं ते कार्यक्रम झाल्यानंतर आता गणेशजींना आणि गोकुळजींना भेटतील आणि मी प्रचंड आशावादी आहे. प्रचंड सकारात्मकता स्वतः माझ्यामध्ये असल्यामुळं मला ठाम विश्वास आहे की योग्य तो निर्णय होईल आणि महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे जे आहेत त्यांचं समर्थन उरलेले दोन्ही आमचे सहकारी उमेदवार जे आहेत हे करतील, याच्यावर माझा ठाम विश्वास आहे. गोकुळ गीतेंनी आज सकाळी देखील गोकुळ गीतेंची भूमिका आहे की मी निवडणुकीतून माघार घेणार नाही, मी भाजपमध्ये नाही आहे, त्यामुळे माझ्यावर दबाव आणू नये भाजपकडून अशा पद्धतीने माघार घेण्यासाठी. नाही, एक लक्षात घ्या की ठाम आहेत असं त्यांचं आजचं अगदी 100% त्यांच्या मताशी मी सहमत आहे की कुणीच कुठच्या उमेदवारावर दबाव आणू नये. मी स्वतः म्हणजे कदाचित मी रेकॉर्डिंग ठेवत नाही, पण मी जर रेकॉर्डिंग गोकुळजींबरोबरचं बोलतानाचं ठेवलं असतं तर मी तुम्हाला नक्की ते ऐकून दाखवलं असतं. मी त्यांना विनंती केलेली आहे. शेवटी मी ज्या पक्षाचं नेतृत्व मानतो, एकनाथ शिंदे साहेबांना मानतो, त्यांच्या पक्षाच्या बाबतीत जर अडचण निर्माण झालेली असेल तर दबाव कशाला आणायचा. शेवटी आपण एकमेकाची तोंड बघत असतो. त्याच्यामुळे मी त्यांना अगदी सन्मानपूर्वक विनंती केलेली आहे आणि मला खात्री आहे की गिरीश भाऊ महाजन आणि मी त्यांच्या सन्मानपूर्वक मागणीला, विनंतीला ते मान देतील. मुळात काल माघारीचा दिवस होऊन गेलेला आहे, आता ते नक्की काय अपेक्षित आहे, काय करणार अपेक्षित? नाही, ठीक आहे ना, माघारीचा दिवस जरी होऊन गेला असला, बघा राजकारणामध्ये समज गैरसमज होत असतात, परंतु ते वेळेवर जर दूर केले तर त्याचे परिणाम दूरगामी होत नाहीत. त्याच्यामुळं मला असं वाटतं की योग्य तो निर्णय होईल आणि महायुतीला पोषक असा निर्णय होईल. साहेब, याच्यामध्ये एक मुद्दा असा आहे की जळगावला तुमच्या पक्षाकडनं एक उमेदवार तिथं बंडखोरी केलेली होती, त्यांनी अर्ज भरला होता, शेवटपर्यंत तिथे अशीच परिस्थिती निर्माण झाली होती. या 2 ज्या घटना आहेत त्या एकमेकांवर अवलंबून आहे असं सुद्धा एक सूर बघायला मिळतो. नाही, मला असं वाटतं की गिरीश भाऊ बाईटमध्ये अशा पद्धतीचं बोललेले आहेत. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट सांगतो की जळगावमध्ये जे आमचे उमेदवार असतील किंवा इथे जे उमेदवार असतील हे दोघेही महायुती म्हणून समजून घेतील, कारण शेवटी भाजपाचे सगळे लोक आहेत ती देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं, गिरीश महाजन साहेबांचं नेतृत्व मानतात, बावनकुळे साहेबांचं मानतात, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेबांचं मानतात. तसं आमच्या पक्षामध्ये एकनाथ शिंदे साहेबांचं सर्वमान्य नेतृत्व आहे. त्याच्यामुळं तिथं देखील योग्य तो तोडगा निघेल. काल मी आता परभणीमध्ये होतो. परभणीमध्ये काही गैरसमजातनं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनं 2 फॉर्म भरले होते, भारतीय जनता पार्टीनं फॉर्म भरले होते. आता आमच्यासमोर फक्त जिथं UBT आहे तिथं आमचा विजय निश्चित झालेला आहे. त्याच्यामुळे इथं देखील विजय निश्चित करण्यासाठी नक्की चांगल्या पद्धतीचा मार्ग आम्हाला सापडेल आणि आम्ही याच्यातनं पुढे जाऊ. आपण 2-3 दिवसांपासून गिरीश महाजनांचं नाव घेत आहे. काल सुद्धा गिरीश महाजनांनी प्रयत्न केले, परवा प्रयत्न केले, तरी देखील गोकुळ त्यांनी आपली उमेदवारी अर्ज मागितले. आज देखील हे कशावरून वाटतं? नाही, बघा मी काय सांगितलं की मी प्रचंड आशावादी आहे. मी असं कुठं चॅलेंज केलेलंच नाही की मी आल्यामुळं कोणाचा तरी फॉर्म मागं आता घेतला जाईल, मी त्यांच्यावर दबाव आणेन. शेवटी गिरीश भाऊ देखील विनंती करतायत, मी देखील विनंती करतो आहे. आणि गिरीश भाऊंचं वारंवार नाव का घेतलं तर आपल्या माध्यमातून आम्ही ऐकलेलं आहे की जे दोन्ही गणेश गीते किंवा गोकुळ गीते जे आहेत त्यांनी स्पष्ट सांगितलं की आम्ही महाजन साहेबांचं ऐकतो आणि ह्याच्यामध्ये असं सांगून काय कुठच्याही पद्धतीनं गिरीश महाजन साहेबांचं खच्चीकरण करायचं नाही किंवा त्यांना बोलून काय त्यांनी माझं खच्चीकरण त्यांना करायचं नाही. आम्ही महायुतीतले दोन्ही मंत्री आहोत आणि माझ्यापेक्षा तर गिरीश भाऊ सिनियर आहेत. त्याच्यामुळे गिरीश भाऊंचं वारंवार नाव कुठच्याही राजकीय पद्धतीनं मी घेत नाही. तर ह्याच्यातनं सुवर्णमध्य निघावा आणि महायुतीचा उमेदवार फार मोठ्या फरकानं निवडून यावा, यासाठीच ही भूमिका आहे. नाही, आता असाच प्रयत्न असेल ना. आता तर फॉर्म काय मागं जाणार नाही. आता त्यांनी बिनशर्त पाठिंबा द्यावा आमच्या उमेदवाराला, अशीच आमची भूमिका असणार आहे आणि त्याच्यामध्ये आम्हाला नक्की यश येईल हा विश्वास मी मगासपासून आपल्याला सांगितलं. आपण विनंती केली असं म्हणता, सन्मानपूर्वक त्यांच्याशी बोलतोय, परंतु नरेंद्र दराडे यांचे पुत्र कुणाल दराड जे आहेत त्यांनी त्यांच्या बाबापर्यंत विषय नेला होता, ते त्यांना कुठेतरी हॉट झाले म्हणून त्यांची
हे बघा, मला याच्यातली पार्श्वभूमी माहिती नाही, परंतु हे बघितल्यानंतर आत्ताच मी कुणाल दराडेंशी देखील म्हणजे जे मला यायला उशीर झाला, मी आमच्याच लोकांशी काही बोलत होतो, त्यांनी काल देखील खुलासा केलेला आहे. शेवटी ते देखील वेल क्वालिफाईड आहेत आणि कुणालनं अशा पद्धतीचं वक्तव्य केलेलं नाही असं कुणालचं म्हणणं आहे. आणि त्याच्यामध्ये अनावधाना जर त्यांचा गैरसमज झाला असेल तर त्याच्याबद्दल देखील कुणालची दिलगिरी व्यक्त करतील ना. पण आज मी ज्यावेळी त्यांना विचारलं ते मला म्हणलं की साहेब मी असं काही केलेलं नाही, मी बोललेलो देखील नाही, हे काहीतरी गैरसमजातनं झालेलं आहे आणि अशा पद्धतीचा गैरसमज गोकुळजींनी करून घेऊ नका हे देखील मी त्यांना फोनवरनं सांगितलं आहे. त्याच्यामुळं कुणालनं काल काहीतरी खुलासा केलेला आहे आणि याच्या बाबतीमध्ये कुठेही मी असं वक्तव्य केलेलं नाही. कारण शेवटी बघा, त्यांच्या घरामध्ये देखील 2-2 आमदार आहेत, राजकीय वारसा त्यांना देखील आहे, ते देखील एका पक्षाचे जिल्हाप्रमुख म्हणून काम करत आहेत. त्याच्यामुळं त्यांना देखील माहिती आहे की राजकारणामध्ये कशा पद्धतीनं वागलं पाहिजे आणि अनावधानानं काय झालं असेल तर मी स्वतः कुणाला त्यांच्यासमोर घेऊन जाईन असं काही नाही. परंतु आज मी जी चर्चा केली त्यांच्याबरोबर त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की हा गैरसमजातनं काही लोकांनी चित्र निर्माण केलं आहे आणि त्या चित्रातनं निर्माण केलेलं चित्र आहे आणि त्याचा गैरसमज गोकुळजींचा झाला आहे. आणि कुणी चित्र निर्माण केलं आहे, कशा पद्धतीने केलं आहे हे थोडंफार आता मी पण 25 वर्ष राजकारणात असल्यामुळे मला कळतं आहे. त्याच्यामध्ये गिरीश भाऊंना ओढण्याचा कोण लोक प्रयत्न करतात, काही लोकांना गणेश गीते साहेबांना त्याच्यात नाहक ओढायचं आहे, गोकुळजींना गैरसमज करून द्यायचा आहे. या सगळ्या गोष्टी राजकारणातल्या आहेत, राजकारणात हे होत राहतं. परंतु अनावधानानं तसा काही जर गैरसमज झाला असेल तर गोकुळजींच्या समोर मी स्वतः कुणाला घेऊन जाईल.